विधू आला ना का घरातील वातावरण पूर्ण बदलतं. तर हा माझ्या बहिणीचा मुलगा आहे. तर आज त्याला दवाखान्यात जायचं होतं म्हणून तो आलेला त्याची एवढी बडबड सुरू झाली ना का त्याला वाटत होतं काय सांगावं आणि काय नाही. तर दवाखान्यात जाण्याअगोदर त्याला मी गादी टाकली आणि तो गुडघ्यांवर चालत नाही त्याच्यामुळे मी त्याला गादी टाकून दिली. तर आता बऱ्यापैकी तो त्याला गुडघ्यांवर चालत होता, पण त्याची गाडी रिव्हर्स व्हायची म्हणजे मागे मागे तो चालायचा. दवाखान्यातनं जेव्हा तो आला ना त्यावेळेस त्याला आरती बोलायची होती. म्हणजे तो मम्मी त्याला रोज शुभंकरोती बोलते, त्याच्यामुळे तो देवाऱ्याकडे बघून आरती बोलायला सांगायला लागला. आरती पण छान बोललाय तो. त्याचा शॉर्ट तुम्ही नक्की आपल्या व्हिडिओला बघा. नंतर दुसऱ्या दिवशी माझ्या मुलीचा वाढदिवस होता. मग तेव्हा मला बहिणीला बोलली का तू थांब, उद्या जा तू, म्हणजे एक दिवस थांब वाढदिवसासाठी. तर वाढदिवस पण विधून अगदी मस्त एन्जॉय केला. केक खाताना मात्र तो त्यालाच केक पाहिजे होता आणि इकडे माझी मुलगी ना केक कापायचा विसरली आणि तिला मी दाखवून दिलं. तर अशा प्रकारे छान आमचा हा बड्डे झाला. तर बड्डे झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी विधू त्याच्या घरी म्हणजे मामाकडे गेला, कारण त्याचं जावळ करायचं होतं. त्याच्यामुळे तो सकाळीच त्याला सोडायला माझा मुलगा मुलगी आणि माझा भाचा गेला. तर आणि सकाळी असं मस्त पावसासारखं वातावरण झालेला, ढगही छान आलेले. मुलांनी छान अशी शूटिंग केलेली आहे. तर तुम्ही बघू शकता किती छान असं हे वातावरण. आणि त्याचा जेव्हा जावळ करायचं होतं ना तर तो खूप असा म्हणजे झोपूनच गेलेला, जसं काही त्याला कोणी औषध दिले आणि गाढ झोपेत होता असं त्याचं जावळ झालेलं आहे. म्हणजे न्हावीसुद्धा बोलले की याला काय औषध दिलं आहे का, तुम्ही एवढा गाढ झोपलाय तो. तर हा माझा मुलगा, ही माझी मुलगी आणि हा माझा नंदेचा मुलगा, असे तिघे त्याला सोडायला गेलेले. आणि तिथे गेल्यावर मात्र तो खूपच नर्वस होता असं मला माझ्या मुलांनी सांगितलं. काकूनाच ठाऊक त्याला आवडतं मामाच्या गावाला, पण यावेळेस तो खूपच नाराज झालेला. आणि त्याचा जावळ झाल्यानंतर मात्र तो कसा दिसतो हे मला व्हिडिओमध्ये तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर शेवटी तो उठलेला रडत होता. मग माझ्या बहिणीने त्याला छान असा आंब्यांकडे आणलं ना तर तो अगदीच खुश होतो. आणि आता कसा वाटतो आमचा चमन ते मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. किती गोड दिसतोय. आम्हाला वाटलेलं का चमन केल्यानंतर तो वेगळा दिसेल, पण छान दिसत होता. तर अशा प्रकारे आपला विधूचं जावळसुद्धा झालेलं आहे. आणि विधूच्या नंतर मी खूप अशी शूटिंग करून ठेवल्या, तर तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी नक्की शेअर करेल. तर असा आहे माझ्या बहिणीचा मुलगा. तर सगळ्यांकडे बघून तो पहिल्यांदा कोणाहीला सगळ्यांकडेच जातो आणि गेल्या का सगळ्यांना अशी छान अशी तो स्माईल देतो. त्याच्यामुळे तो सगळ्यांचा तसा आवडता झालेला आहे. आणि त्याला पण निसर्गाची आवड लागलेली आहे, प्राण्यांची वगैरे, पक्ष्यांची वगैरे. कारण तो जिथं राहतो ना तिथे खूप चिमण्या वगैरे अशा येतात, वेगवेगळे पक्षी येतात. तर परत एकदा सांगते का आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला